मुलगा चांगला बनवा, नाही तर काही उपयोग नाही राहिला. मग कशाला लबाड्या करून संसार करायचा, काय उपयोग आहे? काय उपयोग काय? आज माझ्यासमोर बसलेल्या 50% म्हाताऱ्यांना फिकून भाकरी आहे, काय उपयोगी? आपण लबाड्या करायचा, संसार करायचा आणि हे गाचपान पैदा करायचे, यांना अकलीचा पत्ता नाही, काही नाही. कशाला करायचं? आणि चौथा संकल्प करा आनंदवाडीचे लोक सगळे. 4 संकल्प झाले. पहिला काय? बॉम्बलक सगळं व्यवसाय करा. 2 पुरीनी आई बापाची इज्जत घालवायची नाही. 3 शेतकऱ्याच्या पायाला हात लावून सांगतो, जमिनी विकण्याचा मूर्खपणा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, पण 10 वर्षानं माती किलोनं सुद्धा मिळणार नाही. नाही, मी स्वतः शेतकरी आहे. एखादा जर म्हणणं ना शेती परवडत नाही, त्याच्या पानपट्टीत ठेवून द्यायची पहिली ध्यानात ठेवा. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. तुम्ही किती नशिबाने वारा, तुमचे भात ताशी लागल्यात, अजून पाणीच नाही कुठं. बाजाव आंघोळ करतात लोक, खाली पाणी धरून ते घरात भांड्याला वापरी द्यात. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमच्या माती किती पवित्र आहे का? निदान पेरण्या तरी. तुमचं हिरवं पाहिलं, एखाद्याचा बीपी वाढाय बसला, हिरवं आहे. आणि हिंदू धर्माचं दैवत म्हणून आनंदवाडीच्या लोकांनी आनंदभाईंच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला एक संकल्प करायचा. मरकी का होईना पण 1 महिन्यामध्ये गावरान गाय पाळलीच पाहिजे, ध्यानात ठेवा. गाय ज्याच्या दारात नसल तो पुढच्या वर्षा 4थ्या पुण्यतिथीला नसल, नसणार, तो मरणार वर्षाच्या आत. एक वाक्य सांगा, दुधासाठी पाळू नका, शेणासाठी पाळू नका, हिंदू धर्माची खून म्हणून दरवाजात गाय ठेवा. गाय पाळा आणि लग्न साधे करा, पोरं होतात. आणि ज्यांची पोरं पोट भरायच्या लायकीचे नाही त्यांना बायका करायची घाईच करू नका. राहू दे ना, सोडून देवाला काय फरक पडलाय? याला करायचे लग्न नालायकांचे. आईला तर लय हाऊस, जिला सून नाही ना सून, ती तर लय टाकळ्या फोटी. ती माझ्या डोळ्या देखत आणायचे. अण्णा आण ग बाई आण, तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखा सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं त्याला. आणि जिनं भावाची केली ती तर उन्हाळ्यातच मिली त्याला. आणि लग्न न झालेले तुम्ही ना काढावं डोकं आता तुमचं. वाटोळच होणार नालाय गो. आता हसाल पण आता हसाल पण 5 वर्षांना आमचेच दिवस येणार आहेत. भयानक प्रसंग होणार आहे. माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाती संपली, माणुसकी राहिली नाही. पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टीव्ही मुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते. शेवटी ते मीडियावाल्याने आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले. 2 मिनिटं ब्रेक घेतलाय भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक. तवर तू कालवण भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसलाय. पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टीव्ही पाहत झोपत्यात. टीव्ही चालू, माणसं झोपली. कुत्री टीव्ही पाहत्यात, काहींच्या घरात कुत्री. माणसं झोपेल, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, हे कुत्र त्याच्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून? आणि सध्या तर लोकांनी शास्त्र पाळायचा सोडून दिलंय. उद्या लग्न आहेत, उद्या आषाढी एकादशीला 3 पिढ्या तरी सुखानं जगशाल का? काय नालायकपणा आहे. आणि आपले लग्न म्हणजे विधी नाहीये सध्या, फक्त इथं घ्यायचं, फक्त कर्ज करायचं. नवरदेव तरी सोयीचेत रे. शेतकऱ्याचा लग्नाचा 70% खर्च बोगस आहे. फटाके बोगस, डीजे बोगस, दारू बोगस, ना नफा ना तोटा. त्याच्याऐवजी गरीबाला दान करा ना. या नालायकांना का खोके पाजिता? नवरदेव सोयीचेत काय? नवरदेव शेळ्या वळीतोय, शेळ्या. त्याला फुलपात्रात पाणी, आणि तो पसरून पाणी पितोय वड्याला. आता एक पद्धत आली लग्नात नवीन, नवरा नवरीनं मधून यायचं. अंतर पाठदार एक तिकडं नालायक नाही तर
त्याच्या पुढे तो बँडवाला, बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर फोन नाही, करुणानंतर भरा नाही. चला पुढं. प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, भांग वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू आहे, वापर वेगळा आहे. सगळ्यांचं जन्माला येणं सारखं आहे, प्रारब्ध वेगळं आहे. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहिलं मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, प्रारब्ध आहे. काहींना इतकी पोर आहेत का झोपायला जागा नाही, काहींना पोरगच नाही. काहींच्या घरात इस्टेट मोकार आहे पण खाऊ शकत नाही, नुसते रोग्यात आहेत. काहींच्या घरात असं आहे काय खाऊ, काहींच्या घरात आहे कसं खाऊ, काय खाऊ, खायलाच काही नाही. काही नालायकांच्या घरात असे कसं खाऊ, कसं खाऊ, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, खाऊ शकत नाही. काहींना पैसा, पुरावे ऐका त्याला पुढे चला. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. प्रत्येकाचं प्रारब्ध पहा कसं वेगळं आहे. एका खाणीतला दगड आहे, एका खाणीतला दगड आहे, एकाचा देव आहे, एकाची पायरी आहे, एकावर नारळ फोडायचा आहे. एकाच खाणीतला दगड आहे पण एकाचा देव आहे, एकाची पायरी आहे आणि एकावर नारळ फोडायचा आहे. जमीन एक, पाणी एक, फुटबॉल एक, मोटार एक, वाफे तीन. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा काय दोष. कुंभार एक, आवा एक, अग्नी एक. काही दही हंडीला गेले, काही दुधाला गेले, काही लघवीला गेले, काही दहाव्याला गेले. कुंभाराचा काय दोष. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे महाराज. उत्तर नीट आहे का महाराज. एक काही मुलींनी बापाच्या घरी की मजा केली महाराज, पण नवरा मूर्ख मिळाला तर धनाधन कामाला जायची पाळी आली. आणि काहींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले पण नवरा चांगला मिळाला, कमराला चावी आली, बंगल्याची मालकीण झाली. प्रारब्ध आहे महाराज. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. ज्याच्या त्याचं प्रारब्ध आहे हे जन्मतानं घडलेलं असतं, प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. मंदोदरीनं रावणाला सांगितलं सीता नेऊन द्या. सीता तुम्ही घरात आणायचं काही काम नव्हतं. रावण मंदोदरीला म्हणतो हे तो आम्हाला शिकवावा आणि मग मी सीता नेऊन द्यावा. इतका कच्चा रावण मी नाही. तू काय मला 2012चा रावण समजती का. आई बापा उपाशी मारायचे, सासरे आणून ठेवायची. बहीण दिवाळीला नाही आणायची, मेवणी शिकायला जिकडे आणायची. इतका कच्चा आहे का मी. तुम्हाला नक्की समजती काय. रावण म्हणतो मंदोदरीला, मग मंदोदरी म्हणते तुम्ही जाऊ द्या, सीतेचं जाऊ द्या, पण मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे तिचं. मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे. रावण म्हणतो मंदोदरीला मी सीता पळवली, याचं कारण ते माझं विधिलिखित आहे. विधिलिखित आहे, माझ्या कपाळावर लिहिलंय, ते मला चुकवता येणार नाही. मंदोदरी म्हणते मग सीता पळवली तर जाऊ द्या, पण लंका गेली ना. राम म्हणतो लंका गेली तरी माझ्या भावालाच गेली ना. मी सीता पळवणार, राम मला मारणार आणि मला मोक्ष मिळणार. हे माझं जन्मता विधिलिखित आहे, चुकवता येणार नाही. असं आपल्याकडं मला दरिद्री माणूस अजिबात चालत नाही. उगाच तोंड सोडून द्यायचं, याच काय काम होतं इथं. तू घरीच नाही झोपला, चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. याची का करायची नाही चिंता. चिंता करायला तुझ्या हातात नाहीच काय, तर काय चिंता करतो तू. तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू. तुझे गुडघे गेले, काय केलं तू. काय केलं काय तुला. तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो. काय करतं, काय केलं का तू आयुष्यात. काही नाही, मग चिंता कशाला करतो. असा बसवतोय कीर्तनाला आणि तसाच मिळाला, मग मिळाला तसाच. चिंता काय करायची काम आहे. सरळ उत्तर आहे महाराज. उत्तर देत जा नीट. रथ उभा आहे, रथावर अर्जुन आहे. रथावर अर्जुन आहे. बाण कोणाच्या हातात आहे. धनुष्याला लावलेला बाण कोणाच्या हातात आहे. अर्जुनाच्या. इथपर्यंत ठीक आहे ना. उभा कोण आहे. अर्जुन. धनुष्य कोणाच्या हातात आहे. अर्जुनाच्या. बोला आज्ञा कोण करणार आहे. देव. रथ हाकणार कोण आहे. देव. घोड्याचा लगाम हातात कोणाच्या आहे. देवाच्या. मग अर्जुनाच्या हातात आहे काय. काहीच नाही, बाणच आहे ना. मग तुम्ही आम्ही अर्जुन आहे, फक्त कर्म आपल्या हातात आहे. यश अथवा अपयश देव ठरवी. कर्म आपल्या हातात आहे. आपण अर्जुन आहे, फक्त बाण लावून उभं राहायचं. काय व्हायचं ते होईल. हे बा करता कोण आहे. देव. ओवी सांगू तुम्हाला. मे बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. मग तुझ्या हातात काय. अरे हा रथ आहे. रथ रथ रथ. या रथाचा घोडा आहे, त्या घोड्याचं नाव आहे मन. अय या घोड्याचं नाव आहे मन. अय या घोड्याचं नाव आहे मन. आणि घोड्याला दोन पाग असतात.
घोडं एका दोरखंडावर नसतं कधी. लगामाला बाजू किती? 2. मग हा घोडा हा रथ आहे, याच्यात मन नावाचा घोडा आहे आणि त्या घोड्याला 2 पाग आहेत, संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्पाच्या दोऱ्या देव ओढेल तेव्हा हा रथ आपाप पळेल. तुझ्या हातात काही नाही, गपचीप राह. ह्याला वळवळ करतो, काय खाईल माझा नातू, चिंता करतो ना आलायक. खेकडं खाईल तुझा नातू, काय खातो तुझा नातू? तुला तंबाखू नाही, नाताला काय आग लागत? आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता कर? चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. आणि करायचीच असली तर कशाची करा माहिती का? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटावर झोपण्यात. भजन करतो कवा? आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो, यमा उचल मला. यम म्हणला बेवड्या थांब, तुला आमुष्याशिवाय नेता येत नाही. कथा सुईची आवला दे का ना आलाय का? तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे आहेत का? तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब. महाराज अभंगाला सुरुवात झाली तेवढी नीट ऐका, चिंता करायची नाही. कोण उपदेश करतय? ऐ तू करा महाराज. कोणाला? मनाला. आता किचकट आहे थोडा, ऐका. तुझं नाव? हा, रोहित. तुझं? अतुल. तुझं? रोहित. तुझं? हा, रुपेश. तुझं रे? अमर. अमर, वा. तुझं? विवेक. हा, नाव पहा चांगले ना. तुझं रे? रोहित. रोहित लय रोहितचं नाव काय? अनुदान आहे काय? तुझं नाव काय रे? हा, सौरभ. जाऊ द्या, रोहित नाव आहे सगळ्यांचं. आता नीट ऐका बरं का, तुम्ही बोलत जायचं, मग आपले कीर्तनाला ते दरिद्री चालत नाही. रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलं. आता घोटाळा काय झाला मला, मग मजा नाही त्याच्यात. हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? हे हाय का खरं आहे? हाय. आहे म्हणजे पटकन ऐका. तो जन्माला आला त्याला नाव होतं का? नाही. महिला मंडळ नियम असा आहे, नीट ऐका. स्त्री बाळांत झाली तर 5 दिवस पोरग कोणाला दाखवू नये. नाही दाखवू नये, कुणाला दाखवू नये. 5 दिवस पोरग झाकून ठेवावं. 5वीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, तिथं आजीबाई लागत असते. आता हे मी सांगायचं का? हा, कारण आहे महाराज, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. त्याला ओवी आहे, बोगसगिरी नाही. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. अजून एक ओवी आहे, ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा. त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी 5वीला भजन करायचे, बरोबर आहे. आता सटवी लिहायला येत नाही, ते सटवीनं बंद करून टाकलेलं आहे. ते सटवी आता हे 15-20 वर्षात येत नाही, त्याविषयी नकोच. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही, हे नकोच. तुमचं तुम्ही पहा. आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का 5वीच्या दिवशी त्याला 2 गोष्टी दिसतात, नळ्या सलाईनाच्या आणि बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बाटलीला बिलागलं तर 10वीच्या भातावर सुद्धा बाटलीच ओतली, तेव्हा कावळेनी डिरिंग केली. आता त्याचं उत्तर जरा किचकट आहे. सुरुवात झाली. आता याचं नाव रोहित, बरोबर आहे. मग आता बोला पाठवकाल. हा जन्माला आल्या आल्या शिव होता का? जीव शिव. शिव, बरोबर आहे. आता किचकट आहे बरं का. हा मूळ कोण होता? शिव. शिव. साई बाजूला केल्यावर खाली काय? दूध. करेक्ट. साई बाजूला केली का खाली दूध आहे. राग बाजूला केली का खाली विस्तव आहे. याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे. मग आता नीट आहे का. हा जन्माला आला तेव्हा शिव होता का जीव? शिव. जीव. बोंबालाख. शिव का जीव? शिव. शिव, बरोबर आहे. हा मूळ शिव. याला एक जण चिटकली, तिचं नाव माया. मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेच.
माहिती आहे ना, हे आपलं रात्रंदिवस कुठाने काय असे चालू ते हे पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं शेगडी हिटर बिटर इयर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पळपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा उरगळ उशी गादी तख्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुगदा अंड तार फलं कशाचा तमाशा आहे हा मायेचा तमाशा आहे सगळा आणि तुम्ही आम्ही कशात गुंतलोय मायेत आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं याला कारण काय माया माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली याचं कारण काय माया आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते याचं कारण माया मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो याचं कारण माया अरे जेव्हा मुलगा दारू पेला तर आई म्हणते पिणारच नाही पिलेला पाहिला तर आई म्हणते संगतीने पेला असेल आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही याला एकमेव कारण माया पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हल्लं तरी बाप म्हणतो माझच आहे मला हाणलं ना हाणू द्या हा कुणाचा परिणाम आहे मायेचा नीट वाक्य ऐका आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशा आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे मग पहिलं वाक्य नीट ऐका हा मूळ होता रोहित त्याला चिटकली माया आणि मायेमध्ये आला मी 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 जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही मग मी आला का दुःख झालंच मग तुमचं माझं वाटोळं कशाने झालं मी हे काय हे काय आपली गाडी आहे मग झोप तिच्या खाली आपला बंगला आहे टाक ना उडी वाक्य लिहून घ्या मी रावण आहे तर नाश झाला आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमवून बसला मी रावण आहे एवढंच रावण म्हणला तर लंका गेली आणि आज तुमच्या माझ्या दुःखाचं मूळ काय आहे मी आहे आज तुमचं माझं वाटोळ झालं महाराज काही नाही राहिलं हे फक्त म्हणायला राहिलंय काही नाही राहिलं माझा केवळ काय नडलंय मी आज तुमचं माझं वाटोळ कोणी केलंय इतकालेचे 10वीला टोन काय 10वीलाचे शिंगरू इतकंच आहे मिशी फुटलेलं नाही त्याला आणि ते बापाला दम देतय इतकंच आहे आतली चड्डी नाही त्याला मोकळय आतून लाज नाही आबरू नाही शरम नाही वय नाही काय नाही मी घालवायचं असेल काय आमच्या आईनं पाप केलंय महाराज काय पाप केलं आमच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसली रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं चप्पल तुंडी तर फडक्यानं बांधली आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही मुलं मोठी केली हे चूक केली का आमच्या आईनं आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आमच्या आई आर शेपड उभी राहिले मला अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाण्या खाली घालायला आईनं कान पुढे केलं आणि आईनं कानातलं काढलं आणि रात्री 8:30 वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना महाराज अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली आई रडली महाराज आणि आईनं मुलाचे कपडे काढले रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले इतकं पोरग आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला तोच मुलगा आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला ही चूक केली आईला कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पेताड बिताड बेवडे बिवडे जरा नीट ऐका नालायक हो जरा लाजा धरा लाजा मागून चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन अरे मग ही कोण शिवीन लाज धरा जरा लाज आणि मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो महाराज तुमची माई पहिली गाठ आहे मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो मला तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा हो आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमा ऐकलं पाहिजे आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही काळ बदलला आहे आता आमच्या बोलण्याचा हसाल आता आमचा तुम्हाला राग येईल आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवाळ्या कराल आमचं माप काढाल पण काळ आलाय हो अजून 10 वर्षानं बसणाऱ्या लोकांच्या खिशात इंदुरीकरचाच फोटो राहणार हे ध्यानात ठेवा का तुम्ही म्हणाल काही याचं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं जरा कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर जरा नीट ऐका 10वी 12वीचे टोंडगे जरा नीट ऐका नालायक हो त्याला म्हणलं टाळ घेतो तो म्हणतो मी कॉलेजला आहे काय वांग कळलं तर तुला कॉलेजला जाऊ
इथं धोत्रातून गरम होतंय तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालितो माहिती तुला ऋतू कळतो का ऋतू ऋतू कळत काय रताळ्या ऋतू ऋतू काय वांग कळत रे तुला आयुष्यभर आईनं चूक केली का तुम्हाला मोठं केलं मला मोठं केलंय काय बापाचं पाप आहे काय बापाचं पाप आहे आयुष्यभर बापानं दाढीला साबण लावला नाही ही चूक केली का त्यानं आयुष्यभर फाटक्या धोत्रावर संसार केला ही त्यानं चूक केली का अरे 12-12 तास गाळामध्ये त्यानं भात लावला तर संध्याकाळी त्याला चहाला साखर नव्हती त्यानं संसार उभा केला ही चूक केली का घरी गेल्यावर आज आपल्या बापाचं बनियन बघा ना आलाय का हो गाठ मारली त्यानं भाताच्या वावरात आऊ टाकलंय त्याच्या पोराला चायनाचा हँडसेट आहे त्याच्या पोराची जीन पॅन्ट 500 रुपयाची आहे अरे नालायक हो आपल्या बापाच्या बनियनची खालची छिद्र बघा बनियन फाटलंय त्यानं पण आवणी केली भात प्यारलाय त्यानं उसाला पाणी भरलंय आज घरी गेल्यावर बापाच्या पायाची चप्पल बघा चप्पल घासली मागून घासली बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय त्यानं तुझं डोनेशन भरलंय होता लाग त्याला पुरी सुरी नीट आहे का पुरीनी तर लाजा सोडलाय ह्या 2-4 वर्षात ते तोंड बांधायचं आणलं इकडून कोण कोणच्या गाडीवर हिंडत हेच कळा ना धडयाडही नाही धडशानही नाही आणि त्या कार्टेने ती गाणी ऐकायचं आणलंय टोणग्यानी कुणीकडून कानात घालत्यात अशी जुला द्यात पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे 3 पिन म्हणजे बॅटरी उतरायची नाही कधी लाजच नाही लाज नाही आबरू नाही शरम नाही त्याचा परिणाम ऐका महाराज तुम्हाला सुख त्याच्यामुळं नाही मी कुठं आणून घातलंय तेवढं ध्यानात ठेवा एक वाक्य सांगा तरुण माणसाचं पुण्यस्मरण आहे तिसरं पुण्यस्मरण आहे एका आईचा मुलगा गेल्यावर तिच्या हृदयाला झालेली जखम तुम्ही नाही जाणली महाराज एक वाक्य सांगू जगातली सगळी इस्टेट आणि आईचं येडं पोरगा आईला सारखं आहे ध्यानात ठेवा जगातली सगळी इस्टेट एक आईचा मुलगा जाणं तुम्ही खेळ समजू नका महाराज आई आहे महाराज ती एक खरं सांगू तुम्हाला बाप आंधळाय बाप पांगळाय बाप बहिराय बाप मुकाय बाप येडाय पण बाप त्या घराचा खांब आहे ध्यानात ठेवा ज्या घरांमध्ये खाटावर झोपलेला बाप असतो ना त्या घराकडं वाईट नजरेनं कुणाची पायची ताकद नाही एवढी ताकद झोपलेल्या बापात असते महाराज आणि आईन बाप काय असतो हे भाषण करून कळत नाही ज्याचा गेला त्याला विचारा आई कशी असते मुलीच्या बाबतीत एक सांगतो पोरीनो किती श्रीमंत नवरा असू द्या तुमची आई गेली ना बाजू संपली तुमचा बाप गेला ना हे कलियुग आहे हे नालायकांचे युग आहे इथं माळ करायला त्रास होणार मूर्ख्याला किंमत येणार आई बापाचे हाल होणार सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार बहीण दिवाळीला नाही येणार मिवणी दर रविवारी मिस कॉल करणार आणि लग्नाच्या अगोदर दारू प्यानारे नालायक ध्यानात ठेवा तुम्ही नवरदेव नाही होणार नाही तुम्ही राहिलेच आता तुम्ही आता असेच गणपती बुडवाया नवरदेव मिरवाया वन्स मोर झगा तुम्ही असं चिकनी चमेलीन झगा मुता आता संपली लग्न सराई आता काय प्याल आता धरा तुमचाच गलासात आपुली आपण करा सोडून आता सीझन संपल्यावर काय आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं आता काय बसलेली माणसं ध्यानात ठेवा जग फक्त वापरून घेत असतं जगाला काय घेणं असतं रात गई जगाला काय घेणं असतं आपले डोळे गेले जगातले टीव्ही गेले आपले पाय गेले जगातल्या दिंड्या गेल्या आपली आई गेली जगातली